तर नीट फेरपरीक्षेच्या निकालातही मोठा घोळ झाल्याचं समोर आलेलं आहे। बीड जिल्ह्यातल्या प्रकरणानंतर आता कराडमधल्या धनश्री विनोद पाटील या विद्यार्थिनीनं 145 गुण कमी दिल्याचा दावा केला आहे। धनश्रीनं अधिकृत उत्तरपत्रिका आणि OMR शीटची पडताळणी केली आणि त्यानुसार तिला 536 गुण अपेक्षित होते। मात्र जाहीर झालेल्या निकालात तिला केवळ 391 गुणच मिळालेले आहेत। कमी गुण मिळाल्यामुळे धनश्री बरोबर तिच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे। मला 536 मार्क्स यायला पाहिजे होते अकॉर्डिंग टू माझी OMR आणि जी आन्सर की NTA दिली होती। पण रिझल्टमध्ये फक्त 391 मार्क्स आले। जवळपास 2.5 लाखाचा रँकचा फरक पडतो। जर 536 मार्क्स आले असते तर माझा रँक 45 ते 50,000च्या मध्ये असला असता। पण आता जवळपास 3 लाखापर्यंत गेला। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।